नमस्कार मित्रांनो, व्हाईट फॉर्च्यून या स्टॉक मार्केट चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की 16 डिसेंबरसाठी अनालिसिस कसं करायला पाहिजे. निफ्टी बँक निफ्टीचं ऑप्शन ट्रेडिंग करता तुम्ही त्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आज मार्केटने काय रिॲक्ट केलं आणि आज बेसिकली अनालिसिस कसं असायला पाहिजे होतं किंवा काय काय गोष्टी आज फॉलो झालेल्या आहेत. ठीक आहे, तर सर्वात आधी सुरुवात करूया की आज मार्केट गॅप ओपन झालं. गॅप ओपन झाल्यानंतर मार्केट खाली या ठिकाणी सपोर्ट घेतात. जसं तुम्ही म्हणाले की सर ही रेड लाईन कुठून आली. ठीक आहे, ही रेड लाईनलाच मार्केट सपोर्ट घेऊन वर का गेलेले आहे. तर बेसिकली रेड लाईनचं एक सिंपल मिनिंग आहे पॉईंट ऑफ कंट्रोल. तर बेसिकली मार्केटमध्ये कालच्या दिवसामध्ये किंवा कालच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त पोझिशनच्या क्रिएट झालेल्या आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो इन्स्टिट्यूशनचा फेवरेट पॉईंट ज्या पॉईंटवर सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन आहे तो आहे हा पीओसी रेड लाईन जी आहे. तर पीओसी वर मोस्ट ऑफ द पोझिशन्स क्रिएट झाले म्हणून मार्केट पीओसी पासूनच बाउन्स करून वर गेलेलं आहे. आता हे कुठपर्यंत जाईल वर, तर ज्या ठिकाणी लास्ट पॉईंट मध्ये सगळ्यात जास्त लिक्विडिटी क्रिएट झालेली आहे अशा पॉईंट पर्यंत मार्केट परत जातं. इथं स्टॉप लॉस हंटिंग करतात, परत खाली येतं. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की ऑप्शन चेन मध्ये या सर्व गोष्टी क्लिअर होत्या, पण नंतर ऑप्शन चेंज काय झालं की ऑप्शन चेंज झाली, त्याच्यामुळे मार्केट परत खाली आलेलं. आणि एक लक्षात घ्या मार्केट पीओसी ला कंटिन्यू सपोर्ट घेते. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या पॉईंट ऑफ कंट्रोल जसं आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. एक सगळ्यात महत्त्वाचं काय की उद्यासाठी मार्केट जे आहे उद्यासाठी मार्केट स्टील माझ्यासाठी आणखी बुलिश आहे. मार्केट उद्या या रेंजमध्ये ही जी मी ग्रीन मध्ये जो एरिया हायलाइट केलेला आहे मार्केट जर या रेंजच्या वर राहते तर मी असं म्हणेल की या रेंजच्या वर मार्केट बुलिश असेल आणि ही जी रेंज आहे या रेंजच्या मार्केट खाली बेरिश असणार आहे. आता जर आपण मार्केट निफ्टीची जर डेली कॅन्डल बघितली, एकच मिनिट, जर आपण निफ्टीची डेली कॅन्डल बघितली, निफ्टीच्या डेली कॅन्डल मध्ये काय बघायला मिळते लक्षात घ्या. मी इथं झूम करून ते घेऊन येतो. हे बघा की मार्केटमध्ये आता सुद्धा स्ट्रेंथ जी आहे बायरची आणखी पण आहे. प्राइस जवळपास 3 दिवस झालं. ठीक आहे, मार्केट 3 दिवस या रेंज मध्ये ट्रेड करते. आणखी सुद्धा 3 दिवस झालं या रेंज मध्येच मार्केट ट्रेड करते. आता याच्यामध्ये समजण्यासारखी गोष्ट काय की या पूर्ण 3 दिवसाचा पॉईंट ऑफ कंट्रोल कोणता, म्हणजे जर या 3 दिवसात जर आपण जर ऍव्हरेज काढलं ज्या ठिकाणी मोस्ट ऑफ द पोझिशन्स क्रिएट झालेले आहेत, तर हा तो जो पॉईंट आहे ती ही येल्लो लाईन. येल्लो लाईनच्या मार्केट जोपर्यंत वर असणार आहे तोपर्यंत मार्केट आणखी सुद्धा बुलिश आहे. आणि बँक निफ्टीचं स्ट्रक्चर निफ्टीपेक्षा वेल बेटर आहे. तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टी ही स्ट्रॉंग आहे. आता सुद्धा बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे. बँक निफ्टीचं आपण एकदा समजून घेऊया. ठीक आहे, ठीक ऑलरेडी बघा आपण बँक निफ्टी मध्ये पण मार्किंग करून ठेवलेलं आहे. बँक निफ्टी मध्ये पण बघा आम्ही हा काल पीओसी ऑलरेडी दिलेला होता. हा पीओसी जो आहे या पीओसीलाच आज मार्केट सपोर्ट घेऊन वर गेला. जोपर्यंत मार्केट पीओसीच्या वर आहे तोपर्यंत मार्केट स्टील बुलिश आहे. आणि पीओसी पासून जर मार्केटने हा एरिया ब्रेक केला, ठीक आहे, हा पीओसी जवळपास आहे 48,539 एरिया दिसते, लक्षात घ्या. जोपर्यंत मार्केट पीओसीच्या वर आहे तोपर्यंत मार्केट बुलिश आहे. आणि जी मोस्ट ऑफ द जी बुलिश रेंज आहे मार्केटची आतापर्यंत, म्हणजे ज्या रेंजच्या वर आपण एक्सपेक्टेशन करतो की बँक निफ्टी अग्रेसिव्हली वर जाईल, ती रेंज म्हणजे ही वाली रेंज आहे. जवळपास 49,100 जी रेंज आहे, 49,100च्या मार्केट जर वर गेलं तर मार्केट तुम्हाला आणखी अपसाइड दिसेल. हा जो फॉल आहे पूर्णपणे ऍब्झॉर्ब करून मार्केट वर थांबायला स्टार्ट करेल. त्यामुळे एक्सपेक्टेशन तर हेच आहे की मार्केट आता सुद्धा बुलिश आहे आणि मेजर एरियाज मध्ये मार्केट आणखी सपोर्ट घेते. तर उद्या तुम्ही काय करायला पाहिजे, उद्या तुम्ही जनरली या रिजन मध्ये म्हणजे आता जसं की हा जो पीओसी आहे, जो आजचा पीओसी जो निघतोय आपल्या ज्या एरियामध्ये आज सगळ्यात जास्त बाईंग सेलिंग झालेली, तो एरिया आहे 48,783. ठीक आहे, सॉरी 766च्या मार्केटचं वर थांबते तुम्ही नेक्स्ट टार्गेट ठेवायला पाहिजे 907 म्हणजे काय की जवळपास तुम्हाला 125 पॉईंटचं बँक निफ्टीमध्ये टार्गेट मिळतात. आणि त्याच्या पुढे जर मार्केटने हा एरिया क्लिअर केला, 48,900चा एरिया क्लिअर केला, नेक्स्ट टार्गेट असणार आहे 49,000, म्हणजे जवळपास आणखी 100-125 पॉईंट, सॉरी 200 पॉईंटचं तुम्हाला वर टार्गेट आहे. तर एक लक्षात घ्या की आणखी सुद्धा बँक निफ्टी माझ्या हिशोबाने बुलिश आहेत. मी बेरिश पोझिशन्स तेव्हाच क्रिएट करेल जेव्हा ओव्हरनाईट म्हणा किंवा डिलिव्हरीच्या बेसिसवर म्हणा, स्विंग ट्रेडिंगच्या बेसिसवर, जेव्हा मार्केट 48,400, 48,700च्या खाली टिकायला स्टार्ट करेल त्यावेळेस मी पोझिशन क्रिएट केलं. आणखी सुद्धा ओपन इंटरेस्ट जो आहे ऑप्शन चेन आणखी बुलिश आहे. जरी रॅन्डमली तुम्हाला आज चेंज इन वाय आजचा डेटा जरी निगेटिव्ह दिसत असेल तरी पण मार्केट उद्यासाठी बेरिश आहे. आणि हे जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले ते पॉईंट्स तुम्ही तुमच्या स्क्रीनवर मार्क करून ठेवा, ज्याच्यामुळे काय होईल तुम्हाला उद्या ट्रेडिंगसाठी हेल्प होईल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. उद्या आपण परत भेटूया.